बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला, पुढची रणनीती काय असेल? खाली का रे भाऊ? महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एक भली मोठी संघर्ष यात्रा जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना झुंडीची भाषा कळत असेल तर आम्ही ती झुंडशाही दाखवण्यासाठी, म्हणजे कुणीतरी आंदोलन करते म्हणून त्याला काउंटर म्हणून आम्ही मुंबईला वगैरे जाण्याच्या आता सध्या तरी आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही, करणार नाही आहोत. पण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा ही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत आणि त्यामध्ये सर्व 18 पगड जाती ओबीसी JLT बांधव सामील झाले असतात. एकीकडे तुम्ही आरोप करताय की जरांगे हे मुंबईला यात्रा आम्ही येऊ घातलेली. आज बीडमध्ये एक चांगली बैठक झालेली आहे. त्यानंतर आमच्या बऱ्याच अजून एक 2-3 बैठका होती आणि आम्ही तारीख जाहीर करू येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्ये. या बैठकी कुठून कुठे निघणार आहे यात्रा? ती कुठून कुठे जाणार आहे? ही यात्रा आमचे 2 पॉइंट आहेत. एक तर मा जिजाऊ या तीर्थक्षेत्रावरून शेतकरी राजावरून निघेल, अदरवाईज माळेगावच्या खंडोबाच्या ठिकाणाहून निघेल. या बैठकीमध्ये काय ठरलं? या बैठकीमध्ये माणसांना आपला हक्क आणि अधिकार हिरावले गेल्याची भावना जोपर्यंत या लोकांना जाणीव निर्माण होणार नाही, आमच्या ओबीसी बांधवांना नक्की आगा काय घडायला लागलं या महाराष्ट्रात हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा माणूस पेटून उठणार नाही. पण ज्या दिवशी पेटून उठेल त्या दिवशी महाराष्ट्रात ज्यांना बॅलेटची भाषा कळते, ज्यांना झुंडीची भाषा कळते, त्यांना आम्ही त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये त्याच भाषेमध्ये ही उत्तर. तुम्ही आता बोलताना देखील म्हणाले की मनोज जरांगेंना जे आमदार असतील, पूर्ण मोठे नेते असतील, हे 10 लाख रुपये पुरवतात. 10 लाखापेक्षा मोठा आकडा आहे. तुम्ही संशोधन करावं. गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही चर्चा आहे. एका आमदाराची 10 लाख बोली आहे. आज तर तो कोट्यापर्यंत आकडा आहे. येतील ना. अरे प्रत्येक चौकामध्ये 100 बाय 25चे फ्लेक्स, एक बॅनर, 5 नाही 10 हजाराचा एक बॅनर आहे. अरे आला कुठून पैसा? आमच्या गावगाड्यातल्या 50% लोकांनी काही टॅक्स भरला की नाही? आमच्या काही खिशातले पैसे तिथं आले की नाही? तुमची यात्रा मुंबईपर्यंत जाणार आहे अशीही आम्हाला माहिती मिळाली. मुंबईपर्यंत काय, दिल्लीपर्यंत जाईल. ओबीसी जागा झाल्यावर वाहून जातील हे सगळे. त्यांची जी कोल्हेकोई चालू आहे ना, हे लबाडांचं भामट्या लोकांचं हे मंडल यात्रा वगैरे. बीपी मंडल कोण होते? त्यांचा सामाजिक न्याय म्हणजे काय? घरामध्ये 450 संस्थांचं पद घेऊन बसलेले शरदचंद्रजी पवार मंडळ आयोगाच्या नावानं म्हणजे काय भामटेगिरी करतायत ओबीसीच्या बाबत मध्ये. अरे जरांगेला समजावून सांगा की तुमच्या सातपुतेला सांगा, काय ते बजरंग सोनवणेला सांगा ना तिथं. इकडे जरांगेला उचकावताय, चेतावताय, चिथावणी देताय त्याला, आणि दुसऱ्या बाजूला मंडळ यात्रा करताय. एकीकडे तुम्ही सांगताय की जरांगे हे मुंबई जायला निघाले, मग तुम्ही विजवायला जाताय? आम्ही अरे जर जरांगेला दुसरी कुठली भाषाच कळणार नसेल संविधानाची, आम्ही पण काय बांगड्या भरल्या का? काय बोलावं लागलं ना. हे आम्ही लढणारे आहोत. आम्हाला तुम्ही कितीही बदनाम करा, आमच्यात कितीही फूट पाडायचा प्रयत्न करा. आतापर्यंत 5-6 वेळा झाला, इथून पुढे 10-12 वेळा होणार आहे. पण आम्ही थांबणार नाही. आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही, कुठल्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नाही. आम्ही गावगाड्यातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्काधिकाराची भाषा बोलणार. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, माळी समाजाबद्दल तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलला. हे बघा, गेल्या 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्राची ओबीसीची चळवळ, माळी समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, बंजारा समाज असेल, गावगाड्यातल्या 18 पगड जाती असतील, सगळ्या लोकांची मी नावं घेऊ शकतो. पण ह्या सगळ्या लोकांच्या हक्क आणि अधिकाराची जी वज्रमूठ झालेली आहे, ही वज्रमूठ भेदायचं काम काय म्हणतात जरांगे आतापर्यंत. आमचं आणि ह्यांचं भांडण नाही, मी ह्याला विरोधक मानत नाही. ज्यावेळी लक्ष्मण हाकेचा प्रश्न जरांगे समोर आला त्यावेळी जरांगे म्हणाले की याला आम्ही विरोधक मानत नाही, आम्ही येवलावाल्यांना विरोध मानतो. त्यावेळी लक्ष्मण हाकेनी 80% वेळा आम्ही सगळे एक आहोत हेच आम्ही महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला आहे. मी कुठल्या पोडियम समोर, मी कुठल्या सार्वजनिक ठिकाणी, मी कुठल्या माईक समोर किंवा माझ्या खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा असं बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. कारण पोटतिडकीपासून रात्रंदिवस बोलणारा हा लक्ष्मण हाके, समोरून वार करणारा लक्ष्मण हाके. आणि सांगायचंच म्हणलं तर होळकरांची अवलाद असणारा. होळकरांची युद्धनीती काय होती माहिती का? लपून छपून नाही, वाळवंटामध्ये आमने सामने युद्ध खेळणं, अटक कटक पर्यंत. दिल्लीच्या तख्तावर 3 वेळा बादशाला बसवणारे होळकर आहे. त्यामुळं आमच्यावर असले खोटे नाटे आरोप करून 2 जातीमध्ये तेढ निर्माण करून ओबीसीची चळवळ डॅमेज होणार नाही. आणि हा विषय आमचा काल भुजबळ साहेबांनी सांगितल्यानंतर संपलेला आहे.
काल साहेबांनी स्टेटमेंट केलं की ट्रोल झालेला व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल क्लेरिफिकेशन हाके सर करतील. कालपासून तेच चालू आहे महाराष्ट्रामध्ये. त्याबद्दल काय सांगतात? महाराष्ट्रामध्ये तेच मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की आमच्या दोन जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही. ही हक्क अधिकाराची लढाई आहे. आम्हाला डॅमेज करायचा कोणी प्रयत्न करू नका. नेते डॅमेज केले जात आहेत, ओबीसीची चळवळ डॅमेज केली जाते, दोन जातीत भांडणं लावली जात आहेत. आणि काल एक व्हिडिओ व्हायरल झाला की तुमची जी भासडणारा बक्षीस दिली त्याच्याबद्दल चला ठीक अहो येऊ द्या, आम्ही बघतो त्याचं कोण जे भासडायला येतोय त्याला आमचं उत्तर काय असतं ते दाखवतो. बाबा मित्र आले, गळाभेट झाली. नक्कीच. आता कसं असतं, आम्ही भाऊ येतं, आमच्यात काही मतभेद जरी झाले असले तर मनभेद झालेलेच नव्हते ना. आणि कसं असतं, काही लोकांनी याच्या सुपाऱ्या बी दिलेल्या असू शकतात की आमच्यात मतभेद करायचे, काही गोष्टी तयार करायच्या. परंतु ठीक आहे ना, आज त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला त्याच्या व्यथा झाल्या. परंतु ते स्वतः पट्ट्या म्हणतोय ना, माझा व्हिडिओ माझा आहे परंतु आवाज माझा नाही. पण आपण व्हिडिओवर विश्वास ठेवण्याऐवजी त्या माणसावर विश्वास का ठेवू नये. आणि ही चळवळ चालवायची ना, चळवळ चालत असताना घर चालवायचं म्हटल्याच्या नंतर, एकत्रित कुटुंब चालवायचं म्हटल्याच्या नंतर दोन्ही भावाचे मतभेद तुम्हाला कुठेतरी बाजूला ठेवावे लागतील. आणि तुमच्या खरं तर गचुऱ्या जरी भावाभावानी धरल्या, परंतु जर दुसरा शत्रू तुमच्या घरावर काठ्या घेऊन येत असेल तर तुम्हाला एकत्र येऊन त्या शत्रूवर तुम्हाला स्वार व्हावं लागतं, शत्रूवर तुम्हाला वार करावा लागतो. आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहेत. आम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडत बसणारे नाही आहोत. आम्ही समजदार ओबीसी घटकातील कार्यकर्ते आणि काम करणारे, आम्ही भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही बाळासाहेबांचे, मुंडे साहेबांचे, आम्ही या सर्व समजदार नेत्यांचे कार्यकर्ते आहोत, अतुल सावेंचे कार्यकर्ते आहोत. कारण की समजदार लोकांचं कार्य करायचं म्हटलं ना तर बाकी काही गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागत असल्याने पुढच्या गोष्टीसाठी सज्ज होऊन लढाईला तयार राहावं लागतं. तुमच्या दोघांचंही मतदारसंघ किंवा कर्मभूमी ही बीड जिल्हा नाही. येस. तरी देखील तुम्ही इथे येत आहे आणि जातीवाद पेरणी करताय असा आरोप जो आहे मराठा समन्वय करता. परत जरांगेची कर्मभूमी त्याची इकडे आहे बीड जिल्ह्यामध्ये. जरांगे तिकडं काय करतो, त्या अंतरवाली सराटीत येऊन त्याच्या सासऱ्याचे तुकडे मोडण्याचं काम करतो ना, त्याचं काय काम आहे तिकडं. आणि जरांगे वारंवार इथे येऊन जाती म्हणजे मला जातीवाद करायचा नाही, मी सगळ्या समूहाला न्याय देण्याचं काम करतो. इथं संतोष अण्णा देशमुखाच्या प्रकरणात त्यांनी तोंड खुपसलं, ठीक आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, आम्ही बोलतो. त्यांनी आता महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा नाक खुपसण्याचं काम केलं, ठीक आहे, आम्ही सुद्धा म्हणतो त्याला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही कुठं म्हणतो कोणाला नाही, सगळ्यांना या शासनाने न्याय दिला पाहिजे आणि ही सगळ्यांची भूमिका आहे. परंतु तो छाती बोडून घेतो. महादेव मुंडेच्या प्रकरणात मी यासाठी लावली, अरे बाबा भामट्या तुझ्याच प्रकरणात यासाठी लागलेली ती कुठे गेली. अशा यासाठी अनेक लागतात. यासाठी लावली म्हणून काय तू बहादुरी केली नाही. ती सरकार आहे, यासाठी मध्ये काय करायचं नाही काय करायचं कुठंतरी तुला छाती बडून घ्यायची हौस आहे. आणि तुला जर छातीच बडून घ्यायची तर तुझा कार्यकर्ता घनसावंगी तालुक्यात तू पडू नये. घनसावंगी तालुक्यात सासऱ्याचे तुकडे मोडतो, त्याच मतदारसंघामध्ये बोदलापुरी गावामध्ये त्याच्या समन्वयकाची, त्याच्या आंदोलकाची, त्याच्या आंदोलनात दररोज हजर असणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या झाली. अक्षरशः त्याच्या गावातील समाजातीलच लोकांनी हत्या केली. तिथं जरांगे तोड का खुपसत नाही. फक्त त्याला उठलं की बीड दिसतं, त्याला उठलं की बीड दिसतं. अरे त्याला नाही बोलवलं तरी तो बीड येऊन बीडमध्ये पडून राहतो. जालन्यामध्ये अस्तित्व राहिलं नाही म्हणून तो बीडला राहतो. आणि आमचा विषय आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो. आम्ही जालन्यात बी आम्ही फिरणार आहोत, आम्ही नांदेडमध्ये फिरणार आहोत, आम्ही सगळीकडे फिरणार आहोत. पण जरांगेला फक्त बीड पेटवले पासून बीड दिसतं, बाकी कुठं दिसत नाही. धनगर समाजाला तुम्ही पेटवण्याचं काम करताय असा एक व्हिडिओ तुमचा सध्या व्हायरल होतोय की जाणीवपूर्वक जरांगे यांना तुम्ही धनगर समाजाच्या काही लोकांना भेटू घालतात असं त्या व्हिडिओमध्ये येतं. हा नक्कीच. जरांगे आता धनगर समाजाच्या काही लोकांना ज्यांचा अभ्यास नाही याच्यावर आरक्षणावर, आता त्यांना ते आमचेच बांधव आहेत, पण त्यांना जर कळत नसेल की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीतून आरक्षण मिळतंय हे जर त्यांना समजत नसेल आणि ते जरांगेला जाऊन हार घालत असतील तर ठीक आहे, आमचे बांधव आहेत, चुकते. परत आम्ही त्याला आणखी विनंती करतो की बाबा आपण चुकीच्या माणसाला पाठिंबा देणं योग्य नाही. जो आपल्यात घरात घुसायला लागलाय, जो आपल्या ताटातली भाकर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याला तुम्ही किती दिवस तुम्ही पाठिंबा देणार आहात. त्या गोष्टीपासून तुम्ही सावध झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ओके.